हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण इथे बनवणार आहोत पायपिंग. तर ही जी आहे आपण इथे पायपिंग बनवलेली आहे. तर ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे की ते कशा पद्धतीने आपल्याला पायपिंग बनवायची आहे. एकदम छान पद्धतीने रेडी झालेली आहे आणि एकदम सोपी आहे. तर आपल्याला इथे या व्हिडिओमध्ये पायपिंग बनवायची आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले जे आहे ते आपल्याला याच्यासाठी क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहेत. तर माझ्याकडे ह्या आहेत क्रॉस पट्ट्या. तर मी त्या कट करून घेतल्या. फक्त लावताना आपल्याला काळजी अशी घ्यायची आहे की क्रॉस पट्टी जेव्हा लावतो तेव्हा आपण जेव्हा स्टिच करतो तेव्हा त्याचा व्ही शेप रेडी झाला पाहिजे क्रॉस पट्टीचा स्टिच करताना, जेणेकरून स्टिच झाल्याच्या नंतर त्या सरळ रेडी होते. जशा मी इथे लावलेल्या आहेत व्ही शेपमध्ये आपल्याला स्टिच करायचे आहे आणि आपण असं सरळ केल्याच्या नंतर सरळ पट्ट्या रेडी होतात. तर आपल्याला सगळ्या पट्ट्या रेडी करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आणि ब्लाऊजवरती लावायला चालू करायचे. तर तुम्ही इथे बघू शकता मी सिंपल पट्टी आहे, म्हणजे त्याला फोल्ड वगैरे काही केलेलं नाही आहे. जशी मी कटिंगची घेतलेली होती ती 1.25 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे. तर तुम्हालाही तेवढीच घ्यायची आहे 1.25 इंचाची पट्टी, जेणेकरून जे आहे आपल्याला जेव्हा पायपिंग रेडी होते तर खाली हात शिलाई वगैरे करायचं काम राहत नाही, कारण की खाली जास्त कपडा उरतच नाही, त्याच्यामुळे हात शिलाई करायचं काम राहत नाही. तर आपल्याला अशा पद्धतीने इथे तसंच ॲज इट इज म्हणजे जसा कपडा आहे तसं आपल्याला लावून घ्यायचं आहे. शेपमध्ये लावताना थोडंसं स्लोली आणि आपल्याला जो आहे तो शेपमध्ये घेताना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. जर आपण सरळ स्टिच न करता थोडंसं स्लोली घेऊन आपण राऊंड शेपमध्ये स्टिच करून घेणार आहोत. आणि जिथे जिथे कर्व आहे म्हणजे राऊंड शेप आहे तिथे आपल्याला नॉच देऊन घ्यायचे आहे. बॅक साईडला आणि फ्रंटला जेव्हा आपला राऊंड शेप येतो तेव्हा आपल्याला तिथे नॉच देऊन घ्यायचे आहे. नॉचेस दिल्याने काय होतं की पायपिंग जी आहे ती अगदी व्यवस्थित येते आणि अटकत नाही, कुठेही पण आपल्याला स्टिच करताना जी आहे ती अटकत नाही. तर आपल्याला असे छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहे. नॉच देऊन गेल्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज असं सरळ म्हणजे उलटं करायचं आहे. आपण पहिले सरळ ब्लाऊजवर लावली होती, आता उलटं करून आपल्याला हा कपडा आहे पूर्ण ब्लाऊजचा आपला जो स्टिचचा कपडा आहे तो आपल्याला पट्टीच्या मध्ये टाकायचा आहे. या पद्धतीने जसं मी टाकत आहे, आपण पायपिंगवाली जी आहे ती पूर्ण आपल्याला आतमध्ये टाकून वरचा जो एक्स्ट्रावाला कपडा आहे तो आपल्याला पायपिंगच्या आतमध्ये घ्यायचा आहे. 2-3 पद्धत आहे पायपिंग करण्याची, पण सगळ्यात सोपी पद्धत आणि एकदम छान येणारी हीच आहे. तर आपल्याला या पद्धतीने पूर्ण जे आहे ब्लाऊज आहे ते ब्लाऊजला पूर्ण पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. जशी आपण सिंगल लावून घेतली होती तसंच या पद्धतीने. फक्त या गोष्टीची म्हणजे काळजी घ्यायची आहे की आपण जो एक्स्ट्रावाला कपडा आहे तो आपल्याला पायपिंगच्या पट्टीच्या मध्ये टाकायचा आहे. या गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. नाही तर काय होतं की जेव्हा आपण पायपिंग रेडी करतो तेव्हा कपडा आपल्याला हे जो कटिंगवाले असतात ते आपल्याला बाहेरच्या साईडनं दिसतं आणि तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग खराब होऊन जाते. तर तुम्हाला ही जी पायपिंग आहे अगदी फिनिशिंगमध्ये आहे. तुम्ही उलटीही जरी केली म्हणजे ब्लाऊज स्टिच केल्याच्यानंतर उलटाही जरी असेल तरी पण एकदम फिनिशिंगमध्ये येऊन जाते. तर या पद्धतीने तुम्हाला इथे रेडी करून घ्यायचं आहे. रेडी करून झाल्यानंतर मी वरती तुम्ही इथे बघू शकता की मी थोडासा कपडा जो आहे तो एक्स्ट्रा ठेवलेला आहे दोन्ही पण साईडनं. तो याच्यासाठी की आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आहे की जेणेकरून आपली पायपिंग फिनिश होऊन जाईल. आणि या पद्धतीने आपल्याला जेवढी पायपिंग काढायची आहे म्हणजे जाड बारीक तेवढी तुम्हाला इथे बाहेर घ्यायची आहे. म्हणजे जाड पाहिजे असेल तर थोडासा एक्स्ट्रा कपडा बाहेर घ्यायचा आहे आणि बारीक पाहिजे असेल तर थोडीशी बारीकच घेऊन आपल्याला बाहेर काढायची. पायपिंग करताना सगळी तुम्ही एकदाच बाहेर नाही काढू शकत. अगदी थोडीशी म्हणजे 2 इंचापर्यंत म्हणजे जे हाईटला आहे ते 2-2 इंचापर्यंत घेऊन तुम्हाला स्टिच करायची असते छोटी छोटी, आणि त्यानेच तुमची पायपिंग जी आहे ती एकदम छान पद्धतीने येते. तुम्ही इथे बघू शकता की आपली पायपिंग पण एकदम छान पद्धतीने रेडी होत आहे. अगदी थोडा थोडा कपडा घेऊन आपल्याला इथे स्टिच मारून घ्यायची आहे. जेव्हा आपण शेपमध्ये म्हणजे राऊंड शेपमध्ये पण मारतो तेव्हाही ह्याच गोष्टीचं लक्ष करायचं आहे आपल्याला. अगदी थोडा कपडा घेऊनच आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. पूर्ण जर मारायला तुम्ही गेला की पूर्ण कपडा बाहेर काढून तर तुमची फिनिशिंग पण बिघडू शकते. त्याच्यामुळे स्लोली एकदम घाई न करता थोडासा कपडा घेऊन आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे. मी जेव्हा पायपिंग करतो तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे. अगदी लावल्यापासून तर तुम्हाला इथपर्यंत दाखवलेलं आहे. तर फक्त लास्ट एंडिंग जो आहे तो थोडासा कमी करून घेतला आणि इथे तुम्हाला एंडिंग दाखवलेली आहे. इकडचाही भाग आपल्याला असाच आतमध्ये फोल्ड करून याच्यावरती स्टिच मारून घ्यायची आहे. तर आपली इथे एकदम इझी आहे. तुम्ही इथे बघू शकता पायपिंग आपली पूर्ण रेडी झालेली आहे. अगदी आपल्याला डबल स्टिच पण म्हणजे एक्स्ट्रा जास्त मारायची गरज राहिलेली नाही आहे आणि आपली पायपिंग पण पूर्ण पॅक झालेली आहे. तर ती ही मागच्या बाजूने आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि आपली ही जी आहे ती सरळ बाजू आहे. तर एकदम छान पद्धतीने इथे पायपिंग रेडी झालेली आहे. मी तुम्हाला इथे थोडं झूम करून दाखवते की थोडंसं व्यवस्थित तुम्हाला लक्षात येऊन जाईल. याच्यासाठी
तर इथे बघा एकदम छान पद्धतीने आपली जी आहे ती पायपिंग इथे रेडी झालेली आहे। तर आपली पायपिंग इथे बघू शकता तुम्ही, एकदम ही जी आहे ही राऊंड शेपमध्ये आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। थँक्यू।